नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. निवडणुकीच्या रणधुमाळीत जनतेला स्वप्न दाखवली जातात, आश्वासनांची खैरात केली जाते आणि कधी कधी वाघ चातुर्याने एखादी गोष्ट सांगून विरोधकांना चितपट केलं जातं. मनसर नगर पंचायतीच्या निवडणुकीतही अशीच एक गोष्ट गाजली. 3 कावळ्यांच्या भ्रष्टाचाराची गोष्ट. मात्र आता सत्तांतर झालं, कारभारी बदलले, उन्हाळ्याचा चटका वाढला आणि सोबतच वाढली ती टॅक्सची वसुली. पण ज्या 3 कावळ्यांच्या नावावर सत्ता मिळवली ते 3 कावळे नेमके आहेत तरी कोण, हा प्रश्न आता मनसरच्या चौकाचौकात विचारला जाऊ लागला आहे. काय होतं ते कावळे पुराण. निवडणुकीपूर्वी माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी नगर पंचायतीत 3 कावळ्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवून दिली होती. काही आकडेवारी आणि कागदपत्रांचा आधार घेत हे कावळे पुराण मांडलं गेलं. ग्रामपंचायतीचं नगर पंचायतीत रूपांतर झाल्याने वाढीव करामुळे आधीच त्रस्त असलेल्या मनसरकरांना हा भ्रष्टाचाराचा मुद्दा जिव्हारी लागला. परिणामी संतापलेल्या जनतेने गांजाळे यांच्या पॅनलच्या हाती सत्तेची चावी दिली. सत्तेचं गणित सुटलं, पण कावळ्यांचं कोडं मात्र कायम राहिलं. निवडणूक झाली, संख्याबळाचं गणित जुळलं आणि सत्ताधारी विरोधक अशा सर्वांनाच सत्तेत वाटा मिळाला. नगर पंचायतीचा गाडा हाकण्यासाठी लोकप्रतिनिधी मिळाले. मात्र महिने उलटले तरी ते 3 कावळे अद्याप समोर आलेले नाहीत. मग आता प्रश्न उपस्थित होतोय की निवडणुकीत गाजलेली ती गोष्ट फक्त मत मिळवण्यासाठी रचलेली चुनावी जुमला होता का? मनसरमध्ये कर वसुलीने नागरिक होरपळून निघालेत. जनतेचा रोष नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि त्यांच्या टीमवर वळू लागला आहे. अशा वेळी हा जनक्षोभ शांत करण्यासाठी कोणाचा तरी बळी देणं गरजेचं होतं. तत्कालीन मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पण गांजाळे यांनी ते अद्याप सिद्ध केलेले नाहीत. तर जाधव घोटाळेबाज होते, तर मग त्यांची सखोल चौकशी का झाली नाही? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जाधवांसोबत असणारे उरलेले ते 2 कावळे नेमके कोण आहेत? त्यांच्याबाबत आता सत्ताधारी मौन का बाळगून आहेत? जनतेचा संतप्त सवाल आता डोकं वर काढतोय. नेमकं खरं काय आहे? मनसरकरांमध्ये आता अशी चर्चा सुरू झाली आहे की सत्तेसाठी त्या कावळ्यांना सोबत तर घेतलं नाही ना? आपल्यावर येणारा जनतेचा रोष दुसऱ्यांच्या माथी मारण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्याचा बळी दिला जातोय का? मनसरकर दत्ता गांजाळे यांना आता टोकदार प्रश्न विचारत आहेत. दत्ता गांजाळे यांनी आरोप केलेले ते 3 कावळे आता कुठे गायब झाले आहेत? भ्रष्टाचाराचे पुरावे होते तर आता चौकशीचा ससेमिरा का थांबला? जनतेची दिशाभूल करून मिळवलेली सत्ता आता जनतेलाच कराच्या ओझ्याखाली का दाबत आहे? मनसरच्या जनतेला आता फक्त आश्वासनं नकोत, तर त्या 3 कावळ्यांची नावे हवी आहेत. ही गोष्ट केवळ काल्पनिक होती की भ्रष्टाचाराचं वास्तव होतं, हे आता जनतेसमोर येणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.